हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मस्त पाऊस पडलेला आहे. काय ग तसं काय अय्यो तसं नाही, तसं करायचं नाही. ह्या सगळ्या रिकाम्या झाल्या होत्या टाक्या. ती एक टाकी भरली मी, तिथं एक पाईप लावला सपोर्टसाठी, ते भरत आहे. आणि झाडांना पण मस्त पाणी भेटलं, छान वाटत आहेत मस्त. हे स्ट्रॉबेरीजला पण मस्त पाणी भेटलं. इथे खाली ठेवले. किती हिरवगार मस्त पावसामुळे छान. आज ते ब्लॅक कंटेनर बाहेर ठेवायचं होतं, अजून काय आलं नाही, माहित नाही कधी येईल. तसं काय रेन रेन वन. आणि तुम्हाला फ्रंट साइड पण दाखवते, किती सुंदर फुलं आलेत ते दाखवते. या रूमचा काही यूजच होत नाही, एकदम वरचा फ्लोअर आहे. क्लीन तरी करू, क्लीन कर ना, क्लीन कर. तू मीच करू का? ओपन करायचं. तिथे काही नाही, काही नाही, आपल्याला थोडं क्लीन करावं लागेल. काही नाही आहे. काही नाही आहे माहीत आहे. इथे तुझी हे आहे ग, आहे ना तुझी गादी आहे, बेड बेड आहे, बेड. क्लोज कर, हाँ क्लोज कर मग. व्हॉट काय म्हणालेस? डान्स. ओ ही अशी गाडी असते आणि त्याच्यामध्ये कचरा नेतात, तिथे लावतात आणि मग ते त्याच्यामध्ये जातो कचरा. मी दाखवते कसं.
इथं ट्रेनिंग चालू आहे, ती मॅडम शिकवत आहे आणि पोलीस पण आहेत इथे शिकवण्यासाठी. आता ते शिकवत आहेत, म्हणजे असं टर्न आल्यावर सायकलवर असा हात दाखवायचा असं करून ते सांगत आहेत त्यांनी. आता एक पोलीस अंकल पण गेले तिकडे, त्यांनी पण शिकवत आहेत. मला माहीत होतं इथे काही पण होऊ शकतं, पण आज तर खरंच प्रूफ झालं. आज एवढा टेम्परेचर होतं 2-3 दिवस पहिलं की 28-30 पर्यंत गेलं होतं, आणि मग आज तर लिटरली गारा पडल्या. दाखवते तुम्हाला, याच्यामध्ये दाखवते, पूर्ण गारा पडल्या त्याच्यामध्ये. याच्यामध्ये पण गारा आहेत. म्हणजे इथं टेम्परेचर कधी काय होईल या टेम्परेचरचं काहीच सांगता येत नाही. ह्याच्यावर तर किती पडल्यात, सगळ्या गारा गारा. मी येऊन पाहते हे काय आहे असं, तेव्हा कळलं की गारा आहेत. डेंजर. किती आहेत, झूम करून दाखवते मी जर्मनीमध्ये फर्स्ट टाईमच गारा पाहिल्यात, कारण इथं स्नो नेहमीच पडतो आणि गारा तर पहिल्यांदाच पडल्यात असं. म्हणजे मी जेव्हा इथे होती, म्हणजे पडल्या असतील पहिलं, मला माहिती नाही, पण जेव्हा मी इथे आहेत तेव्हा तर कधी पडल्या नव्हत्या. पण मी जेव्हा नांदेडमध्ये होती तेव्हा गारा पडल्या होत्या ते आठवतं आहे मला, आणि तेव्हा खूप नवल वाटायचं की बापरे गारा पडल्या म्हणून असं. तर आम्ही त्याला घेऊन खायचो. पडल्या तिथं लवकर घ्यायचं ते गार, म्हणजे ते गारा खायला. म्हणजे पहिला हे ना, हां त्याच्यामध्ये पण आहेत घे नू, त्याच्यामध्ये सगळ्यामध्येच आहेत. हे इथे पण आहेत बघ, हे बघ याच्यात किती पडलेत बघ. तुला देऊ का? तू काय करतेस पण याचं घेऊन? काय करतेस याचं घेऊन? घे. आईशला लावतेस? आईशला लावून काय करतेस? अजून पडत आहेत गे, चल लागेल तुला, चल ते गारा अजून पडत आहेत गारा. रेन नाहीये. अजून चालू झालं. आम्ही आता सुपर मार्केटमध्ये गेलो होतो आणि पाऊस हो मा, आणि चाबी घरामध्येच आहे आणि तसंच गेलो. आता माहिती नाही काय करल. जर चाबी नसेल तर मग इथे खूप पैसे घेतात, 60 युरो घेतात जर कुलूप हे चाबी बनवण्यासाठी. तर 60 युरो म्हणजे खूप झाले. मला वाटलं की इनाच्या पप्पानी घेतलं, त्याच्यामुळे इना आणि इनाचे पप्पाच जाणार होते सुपर मार्केटमध्ये, आणि मला तसं वाटलं त्याच्यामुळे मी घेतले नाही चाबी. आता माहिती नाही, इनाचे पप्पा समोरून म्हणजे मागच्या दरवाजातून जर बाल्कनीवरून चढून जातील बहुतेक, आणि जर मधला दरवाजा चालू असेल तर ठीक आहे, नाहीतर मग खूप प्रॉब्लेम होईल आज. आता उगा 60 युरोचा मग हे होईल. आता बघू, आता थांबलो आहे आम्ही दोघी इथे, आणि पाऊस पण खूप पडत आहे. आणि त्याच्यामुळे एक स्पेअरमध्ये ठेवावंच लागते चाबी, नाही तर इथं खूप परेशानी होते चाबी नसेल तर. इथे एकटं घर असल्यामुळे तरी तेवढं काही नाही की आपलीच चाबी काढावं लागते. जर रेंटच्या घरी जर आपण असतो, म्हणजे आम्ही पहिला ज्या घरी राहायचो
तिथे तर असं होतं की जर आमची चाबी हरवली तर सगळे जेवढे फ्लॅट्स होते त्यांची सगळ्यांची लॉक्स चेंज करावं लागत होते. असं तर आपल्या सगळ्या जेवढे लॉक्स चेंज केले ते सगळं आपल्याला पैसे भरावं लागत होते. तर ते खूप डेंजर आहे इथे चाबीचं सिस्टीम. तर बघू आता, हिनाचे पप्पा ट्राय करत असतील त्या साईडला. आम्ही इथं थांबलो, पाऊस पडत आहे म्हणून आम्ही तिकडे काही गेलो नाही आहे. चाबी गई नो, कुठे आहे? चाबीच नाही आपल्याकडे. हां पापा आले, तिथून आले बघ पापा. मग आता मग कसं करायचं आता? चाबीवाला 60 युरो घेते. फोनच चालू नाही. नाही वरचं तर एकदम वरचं तर कसं बघावं आता? एकदम वर कसं चढता येत नाही? वरचं तर बंदच असेल. वरचं बंद असेल कारण हिनं झोपली होती ना. हिनू हो अवघड आहे आता. किती दिवस झालं मी म्हणत आहे गाडीत चाबी ठेवायची म्हणून. आता असा प्रॉब्लेम होता. आता 60 युरो म्हणजे खूप झाले ना. हो पहिलं बोलवावं तर लागेल ना आधी. आता मी शेजाऱ्यांच्या घरी आली आहे विचारायला की चाबीचं कोणी कॉन्टॅक्ट आहे का, चाबी जो काढतो. बघू आता. ही आजी पण लवकर झोपते. आता ही येते की नाही माहिती नाही. लवकर वाजवते. ती झोपल्यावर तिला ऐकायला पण येत नाही. असा प्रॉब्लेम आहे. मग त्या पुढच्या शेजाऱ्यांकडे जाऊन विचारावं लागेल मला. आणि पाऊस पण खूप मोठा येतो. ते काय माहिती नाही. अवघडच झालं आज. हो मा कांते या Yes. काय ग? Flower, purple. Yeah, you know you're right, baby. Purple flowers, yeah. आम्ही आलो घरामध्ये आणि त्यांनी 120 युरो घेतले आणि फक्त 5 मिनटं काम केलं तर तेवढे पैसे घेतले. तर त्याचंच खूप वाईट वाटतं की 120 युरो गेले म्हणून. आणि तर असं झालं आज तर तुम्हाला जर आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.